नमस्कार, टीच विथ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहे, जो की खूप साऱ्या पॅरेंट्सला हा प्रश्न पडतो की आम्ही मुलांना प्री प्रायमरीमध्ये घालावं की नाही घालावं, म्हणजेच नर्सरी, LKG, UKG हे क्लासेस मुलांकडून करून घ्यावेत की न घ्यावेत, किंवा एखादा क्लास जर स्किप केला म्हणजे नर्सरीला न घालता डायरेक्टली LKGला घातलं तर काय अडचण आहे। त्याशिवाय आम्ही जर मुलांचा अभ्यास घरीच घेत असेल, आम्ही जर मुलांना घरीच शिकवू शकतो, तर मग स्कूलमध्ये घालण्याची गरज काय, असे खूप सारे प्रश्न पॅरेंट्सच्या मनामध्ये येत असतात। तर आज मी त्याच्यावरच आपण काही चर्चा करणार आहोत। तुम्हाला जे काही प्रश्न पडलेत त्याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही उत्तरं मिळू शकतात। जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की कंपल्सरी आहे का, किंवा मुलांना कंपल्सरी प्री प्रायमरी मुलांकडून करून घेतलीच पाहिजे का। तर या बाबतीत माझं मत हे हो आहे। तर का हा प्रश्न पडतो, कारण खूप साऱ्या पॅरेंट्सचं म्हणणं हे असतं की आता आम्ही नाही का शिकलो, आम्ही पहिलीपासूनच तर शिकलो, काही फरक नाही पडला। याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे खूप साऱ्या पॅरेंट्सला कधी कधी असं वाटतं की मुलांना एवढ्या लहानपणापासून अभ्यासाचं ओझं नको, अभ्यासाचा ताण नको, किंवा काही पॅरेंट्सचं खर्चासाठीचंही मत असतं की प्री प्रायमरीमध्ये विशेष काही शिकवलं जात नाही, तर मग विनाकारण इतका खर्च, कारण आजकाल शाळा खूप महागड्या झालेल्या आहेत, तर विनाकारण एवढा खर्च का करायचा। तर हे सारे प्रश्न लोकांना पडलेले असतात। तर बघा, माझं मत हे आहे की मुलांना प्री प्रायमरी आपण करायलाच लावली पाहिजे आणि कोणताही क्लास स्किप न करता करायला लावली पाहिजे, हे माझं दुसरं मत आहे। त्याचं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे जसं की आपण बघत असतो, तर आपण ज्या शाळांमध्ये शिकलो त्या शाळा या मराठी मीडियमच्या होत्या, तर त्यामध्ये आपल्याला अ, आ, इ आणि 1, 2, 3 हे शिकवलं जात होतं। पण आता इंग्लिश मीडियमचे स्कूल आहेत आणि इंग्लिश लँग्वेज ॲज कम्पेअर टू मराठी आणि हिंदी मुलांना थोडी अवघड जाते। ॲक्च्युली ते अवघड आहेही, कारण त्याच्यामध्ये कोणतेही बेसिक रूल्स नाही आहेत। जसं की आपण काही उदाहरणं पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात यायला मदत होईल। तर बघा, मराठी मीडियममध्ये आपल्याला कसं होतं की बालवाडी, यामध्ये आपण फक्त गाणे, गोष्टी एवढंच करायचो आणि त्यानंतर पहिलीला गेल्यानंतर आपल्याला खरा अभ्यासक्रम चालू व्हायचा, जसं की अ, आ हे मराठी लँग्वेजमध्ये, क ते ख ञ पर्यंतचे शिकवले जायचे। त्यानंतर आपल्याला 1 म्हणजे 1, 2, 3 तर हेही तिथंच शिकवलं जायचं पहिलीच्या वर्गामध्ये। बालवाडीमध्ये आपल्याला काहीही शिकवलं जात नव्हतं। पण इंग्लिश मिडियमला काय रूल आहे आणि बालवाडीमध्ये आपलं वय काय असायचं, तर साधारण 5 ते 6 वर्ष या वर्षात आपण बालवाडी शिकायचो। पण इंग्लिश मिडियममध्ये इतक्या लवकर मुलांना नर्सरी चालू केलेली आहे, जसं की 3 ते 4 वर्षांपासून। यामध्ये काय होतं, तर मुलांना नर्सरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं लिसनिंग स्किल डेव्हलप केलं जातं। आता लिसनिंग स्किल म्हणजे काय, तर ऐकणं का डेव्हलप करायचं, कारण मुलं जेव्हा ऐकतील आणि ऑब्झर्व करायला शिकतील, ऐकायला शिकतील प्रॉपरली, त्यावेळीच ते म्हणायला शिकतील। तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांचं लिसनिंग स्किल म्हणजे त्यांना सतत ते ऐकवलं जातं। मग ABCD असू द्या, 1 to 10 असू द्या, काही जे काही मुलांना शिकवायचं आहे ते, किंवा वेगवेगळे चार्ट असतात ते त्यांना वाचून दाखवले जातात सतत, की फ्लावर्सचे चार्ट्स, ॲनिमलचे चार्ट, या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं। त्यानंतर नर्सरीमध्ये मुलांना फक्त कॅपिटल ABCD ही झेडपर्यंत शिकवली जाते, कॅपिटल A to Z शिकवलं जातं। आणि मॅथमध्ये 1 to 10 हे फक्त ओरली आणि किंवा काही स्कूलमध्ये लिहायलाही शिकवलं जातं। नर्सरीमध्ये ABCD म्हणायला आणि लिहायला शिकवली जाते। त्यानंतर मुलांचं येतं LKG, किंवा याला काही ठिकाणी KG1 असं सुद्धा म्हणतात। आता यावेळी मुलं आहेत 4 ते 5 वर्षांची। तर इथं आल्यावर मुलांना काय शिकवलं जातं, तर इंग्लिश मिडियममध्ये ABC याच्यासोबतच स्मॉल लेटर्स ABC हे सुद्धा शिकवले जातात। स्मॉल लेटर्स आयडेंटिफाय करायला, ओळखायला, लिहायला सगळं शिकवलं जातं। त्यानंतर 1 पासून 20 किंवा काही स्कूलमध्ये 50 पर्यंतचे अंक सगळे म्हणायला, लिहायला शिकवले जातात। तर हे LKGमध्ये शिकवलं जातं। त्यानंतर येतो UKGचा क्लास, की UKGमध्ये मुलं असतात 5 ते 6 वर्षांची, जे की आपण बालवाडीमध्ये होतो तेच सेम UKGमध्ये मुलं 5 ते 6 वर्षांची होतात। यामध्ये मुलांना आता
कर्सिव्ह शिकवलं जातं। यामध्ये सुद्धा स्मॉल आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स कर्सिव्हचे शिकवले जातात, जे की कर्सिव्ह बऱ्यापैकी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कंपल्सरी असते, त्यामुळे त्यांना हे शिकवलं जातं। त्यानंतर खूप साऱ्या पोयम, स्टोरीज मुलांकडून ओरली करून घेतल्या जातात विथ ॲक्टिंग। याशिवाय मॅथमध्ये त्यांना स्मॉल ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, हे स्मॉल म्हणजे 1 अंकी 2 अंकी असंही शिकवायला चालू केलं जातं हे मॅथ्समध्ये। त्याशिवाय आई इथे LKGमध्येच नर्सरीमध्येच अ ते न्यपर्यंत मुलांना अ ते आहापर्यंत मुलांना फक्त म्हणायला शिकवलं जातं, लिहायला शिकवलं जात नाही। LKGमध्ये मुलांना अ ते न्यपर्यंत म्हणायला आणि लिहायला दोन्हीही शिकवलं जातं। आणि UKGमध्ये मुलांना छोटे छोटे शब्द जसं की एक अक्षरी शब्द काना मात्रा वेलांटी असे नसलेले शब्द जसं की कमल, रमण, छगन असे शब्द वाचायला, रीड करायला शिकवले जातात। तर सेम याच पद्धतीने जसं की इथं आणि त्यानंतर पहिलीला गेल्यानंतरच इथं जसं आपल्याला अ ते आहापर्यंत क ते न्यपर्यंत शिकवलं, त्याच पद्धतीने इथंही पहिलीला गेल्यानंतर आपल्याला हिंदीचे किंवा मराठीचे काना मात्रा वेलांटी शिकवली जाते। इथं देखील पहिलीमध्येच मराठीची काना असेल, मात्रा असेल, वेलांटी असेल हे शिकवलं जातं। मग इथं सुद्धा हे पहिलीला गेल्यावरच शिकवलं जातं। मग आपल्याला असं वाटतं की आपण हे सगळं घरी घेऊ शकतो, पण आपण इतका सगळा अभ्यास मुलांचा घरी घेत नाही। हे आपण फक्त म्हणतो आणि आपल्या अभ्यासामध्ये रेग्युलॅरिटी राहत नाही अजिबात। कोणता कार्यक्रमाला काही कामातून वेळ नाही झाला किंवा एखाद्या दिवशी काही दुसरं कारण झालं तर आपण मुलांचा अभ्यास कंपल्सरी घेत नाही। त्यामुळे मुलांना कंपल्सरी स्कूलमध्ये पाठवणं गरजेचं आहे। त्याशिवाय मुलांनी डेली जर फक्त 1 तास अभ्यास केला, जे स्कूलमधून त्यांना दिलेला आहे तितकाच जरी होमवर्क केला तरी मुलांवर अभ्यासाचा अजिबात लोड येत नाही आणि मुलं हे सगळं प्रॉपरली स्टेप बाय स्टेप शिकतात। आता हे सगळं UKGपर्यंत शिकण्याची गरज का आहे? कारण मुलांना फक्त इतकंच शिकवलं जात नाहीये की ABCD आणि हे, तर मुलांना फोनिक्ससुद्धा शिकवले जातात। जर इंग्लिश मीडियमची मुलं असतील तर तुम्ही बघा मुलांना कंपल्सरी फोनिक्स शिकवले जातात। आता फोनिक्स का शिकायचे? कारण मुलांना इंग्लिश वाचायला जर शिकायचं असेल तर मुलांना फोनिक्स येणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपण क ला कच वाचणार आहोत, क कुठेही लिहू द्या, जसं की कमल असा लिहू द्या किंवा करवत असं कुठेही तुम्हाला क दिसला तर तुम्ही क ला कच वाचणार आहे। पण इंग्लिशमध्ये तसं नाही आहे। तर इंग्लिशमध्ये ए ला आपण ए नाही म्हणणार आहे, तर ए ला अ कधी म्हणतात, कधी ॲ म्हणतात, बी ला ब म्हणतात, सी ला क म्हणतात। हे फोनिक्स थ्रू मुलांना शिकवलं जातं। त्यामुळे मुलांना याचाही अभ्यास करायचा आहे, जो की पहिलीला गेल्यानंतर मुलांना होऊ शकत नाही। त्यामुळे प्री प्रायमरीमध्येच हे सगळं बेसिक त्यांचं क्लिअर होणं आवश्यक आहे। त्याशिवाय दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, तर मुलांना फक्त इतकंच नाही शिकायचे की सी ला क वाचायचे, काही ठिकाणी मुलांना सी ला स सुद्धा वाचायचे। जसं की शब्द असेल सायकल, तर शब्द असेल सायकल, तर यामध्ये बघा सी, इथल्या सीला आपण स वाचतोय, इथल्या सीला आपण क वाचतोय। तर हे कशामुळे हे वाचायचं हे मुलांना समजायला हे पहिलीपासून मुलांना शिकवायला चालू करतात। हे वेगवेगळे लेटर्स किंवा साऊंड मुलांना म्हणजे एका लेटरचे वेगवेगळे साऊंड मुलांना पहिलीपासून शिकवायला चालू करतात किंवा काही स्कूलमध्ये UKGमध्ये सुद्धा हे चालू करतात। त्याशिवाय UKGमध्ये स्मॉल लेटर जसं की 2 लेटर वर्ड्स ही, इट, ॲम, ॲन असे काही 2 लेटर वर्ड सुद्धा UKGमध्ये मुलांना शिकवायला चालू केलेले असतात, तेही वाचून मुलांना शिकून होतात। त्याशिवाय 3 लेटर वर्ड्स सुद्धा UKGमध्ये काही स्कूलमध्ये CBSEचे जर स्कूल असतील तर मुलांना नक्कीच CBSE वर्ड्स UKGमध्येच होतात। तर इतकं सगळं तुम्ही कव्हर करू शकत नाही घरी, म्हणून मला असं वाटतं आणि माझं हे मत आहे की तुम्ही मुलांना कंपल्सरी सगळेच्या सगळे क्लासेस स्टेप बाय स्टेप स्कूलमध्ये घेतलं जातं आणि कंपल्सरी सगळेच्या सगळे क्लासेस केल्यामुळे मुलांना काहीही अडचण येत नाही, मुलांवर लोडही अजिबात येत नाही। आपल्या वेळी वेगळं होतं की आपल्याला फक्त मराठी आणि गणित हे 2च सब्जेक्ट होते, इंग्लिश सब्जेक्ट आपल्याला नव्हता आणि असेल तर या पद्धतीने नव्हता की फोनिक्स शिका, 2 लेटर वर्ड शिका, 3 लेटर वर्ड शिका, साईट वर्ड शिका। त्याशिवाय
शब्दांचे वेगवेगळे साऊंड, एका शब्दाला कधी क वाचायचं, कधी स वाचायचं, कधी श वाचायचं, खूप खूप सारे वेगवेगळे रूल्स आहेत जे की मुलांना तुम्ही एका वर्षात शिकवू शकत नाही. म्हणून कंपल्सरी माझं मत हे आहे की तुम्ही कंपल्सरी मुलांना प्री प्रायमरी केली पाहिजे. आता विषय राहतो की काही पॅरेंट्सचा विषय राहतो की खर्चही खूप होतो. तर साधारण प्री प्रायमरीवर किती खर्च केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे यावर मी एक डिटेल नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्ही जर चॅनलवर कंटिन्यू राहिलात तर तुम्ही ती व्हिडिओही नक्की बघाल की साधारण आपण प्री प्रायमरीपर्यंत किती खर्च केला पाहिजे. कारण बजेटचाही इश्यू राहतो, काही लोकांचा असतोच म्हणजे. तर तेही आपण पाहूयात. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.